विदर्भामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी, विदर्भामध्ये धरणं बांधण्यासाठी, विदर्भामध्ये सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी, विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी राजसाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, पश्चिम महाराष्ट्रातील नेते यांनी विदर्भात येऊन नागपूर विधानमंडळावर मोर्चा काढावा. वेगळा विदर्भ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी भूमिका सुद्धा त्या ठिकाणी आताचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. सध्या नागपूरला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यान वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे. त्यावरनं राजकारण तापलेलं आहे. खरंच वेगळा विदर्भ होणार आहे का? भाजपचा नेमका हा अजेंडा काय आहे? विदर्भ जन आंदोलन समिती यासाठी प्रोटेस्ट करते, त्यांची नेमकी मत काय, त्यांची मागणी काय आहे? त्याचबरोबर वेगळा विदर्भ झाल्यास वैदर्भीय जनतेला, वैदर्भीय शेतकऱ्याला याचे काय फायदे होणार आणि महाराष्ट्राला याचा काय तोटा होणार, याविषयी थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. विदर्भ पहिले मुंबई राज्यामध्ये होता, त्यानंतर आपल्याला माहिती नागपूर करार झाला. 28 सप्टेंबर 1956 ला नागपूर करार झाला. त्याच्यामध्ये नोकऱ्यांमध्ये, मंत्रीपदामध्ये, इतर सगळ्या गोष्टीमध्ये विदर्भाच्या लोकसंख्येच्या आधारावर 23% इतकं रिझर्वेशन, आरक्षण देण्यात यावं. मग ते न्यायाधीश असतील, वकील असतील, शिक्षक असतील, मंत्री असतील, सगळ्या बाबतीमध्ये 23%. एकूण 100 मंत्री असतील तर 23 मंत्री विदर्भाचे असले पाहिजेत, अशा पद्धती झालं. मात्र त्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली, विदर्भ महाराष्ट्रामध्ये जोडण्यात आला आणि त्या नागपूर कराराची अंमलबजावणी कुठल्याच सरकारकडनं केल्या गेली नाही. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक, म्हणजे विदर्भातले अनेक मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईक असतील, सुधाकर नाईक असतील, कन्नमवार असतील, यांच्याकडनं कोणाकडनंच ती अंमलबजावणी झाली नाही. मग तो बॅकलॉग जो आहे तो दिवसेंदिवस वाढत गेला. त्याच्यामुळं विदर्भाचा अनुशेष वाढल्यामुळं विदर्भामध्ये बेरोजगारी वाढली, सिंचन नसल्यामुळं कोरडवाहू शेतकरी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या आणि दिवसेंदिवस वेगळ्या विदर्भाची मागणी ही तीव्र होत गेली की भविष्यात विदर्भ वेगळा झालाच पाहिजे. ज्यांनी मानलंय पूर्वीपासून ते आता सत्तेत आहेत. आणि भाजपच्या एका अधिवेशनामध्ये भाजपनं ठरवून टाकलं की आमची संकल्पना ही छोट्या राज्यांची आहे, कारण छोटे राज्य विकासाच्या दृष्टीनं सोपी असतात, त्यामुळं विदर्भ राज्य झालंच पाहिजे. फडणवीसांनी तर थेट बघा त्यांचं बयान कि जिस समय तेलंगाना का बिल सदन में आएगा उस समय भारतीय जनता पार्टी ने उसको विदर्भ का भी अमेंडमेंट देना चाहिए और विदर्भ के साथ उस बिल को मान्य करना चाहिए. त्यांनी थेट म्हटलं होतं की तेलंगणा बरोबर विदर्भ सुद्धा त्या ठिकाणी वेगळा झाला पाहिजे. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री आहेत. हे तेव्हा मला वाटतं सेकंड टर्म किंवा फर्स्ट टर्मचे आमदार होते. त्यावेळेस हे तीव्र आंदोलन करत होते वेगळ्या विदर्भासाठी आणि वेगळा विदर्भ का झाला पाहिजे हे सगळं देवेंद्र फडणवीस, मुनगंटीवार आणि सगळी मंडळी पटवून देत होते. आणि ते म्हणत होते आमची ती भूमिका आहे आणि आम्ही वेगळा विदर्भ करणारच. आता विदर्भ जन आंदोलन समिती, याच्यामध्ये आपण प्रामुख्याने वामनराव सटप असतील किंवा त्यांचे सहकारी इतर नेते असतील, तर हे जे मांडणी करतात त्यांच्या मांडणीनुसार किंवा विदर्भाकडे खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, ऊर्जा मोठ्या प्रमाणात आहे, वन संपत्ती आहे, सिंचन आहे, कोळसा आहे, सिमेंट कारखाने आहेत, 8 लाखाहून अधिक युवक युवतींना असं असताना सुद्धा रोजगार नाही. त्याच्यानंतर गेल्या 10 ते 15 वर्षात विदर्भात 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर पाटबंधारे, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी पुरवठा, वैद्यकीय सेवा, पायाभूत सुविधा, विदर्भाचा अनुशेष या सगळ्यात मिळाल्याच नाही, पण अनुशेष बॅकलॉग वाढत गेला दिवसेंदिवस. त्यानंतर 50,000 कोटीपेक्षा जास्तचा हा अनुशेष वाढतच गेलेला आहे. आणि दुर्दैवाने गेल्या 10-12 वर्षापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मग आता जर महाविकास आघाडीचा कार्यकाळ सोडला तर संपूर्ण सत्ता यांच्या हातामध्ये आहे, तरी सुद्धा विदर्भ हा बॅकलॉग का राहिला, विदर्भाचा अनुशेष का भरून निघला नाही, हे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचं अपयश तर आहेच, परंतु महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा जे मंत्री राहिले विदर्भातले त्या सगळ्या मंत्र्यांचं हे अपयश आहे. ते फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्यांच्या हातामध्ये सत्तेच्या दौऱ्या होत्या त्यांच्या समोर थया नाचण्यात त्यांचं सगळं मंत्रिपदाचा टाइम गेलेला आहे असं म्हटलं तर वेगळं ठरणार नाही. याच्यामध्ये जामवंतराव ढोटे असतील, वामनराव चटप असतील, दुखी मन मेरे सुनो मेरा कहना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना, या सगळ्या लोकांनी म्हणजे जवळपास 100 वर्षापासून ही मागणी आहे. स्वतंत्र भारताच्या आधीपासूनची वेगळ्या विदर्भाची मागणी आहे. म्हणजे
आता सध्या अनेक लोक म्हणतायत की बा विदर्भामध्ये रुक्मिणी आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विठोबा आहे, विठ्ठल आणि रुक्मिणीला तुम्ही वेगळं करणार आहात का? राजसाहेब ठाकरे किंवा मनसे म्हणत आहे की सिंदखेड राज्यामध्ये मासाहेब जिजाऊंचं जन्मस्थळ आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवनेरी पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ आहे, मायलेकांची ताटातूट करणार का? परंतु हे सगळे भावनिक मुद्दे झाले. मी एक विदर्भाचा तरुण आहे. विदर्भातल्या जनतेला, विदर्भातल्या शेतकऱ्याला काय हवंय? जो बॅकलॉग वाढतो आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा इतर जे डेव्हलप रिजन आहेत त्यांच्या दृष्टीनं विदर्भाचा विकास का झाला नाही, विदर्भाला मंत्री असताना सुद्धा तो विकास का झाला नाही, याच्यावर सगळ्या लोकांनी काम करणं गरजेचं आहे. भावनिकतेनं पोट भरत नाही, या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यानंतर वेगळा विदर्भ झाल्यास काय फायदा होईल हे शेतकरी संघटना यांनी मांडलेलं आहे. ते म्हणाले की नागपूर येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिवालय, विधान भवन सगळ्याच गोष्टी आहेत, म्हणजे त्या नवीन बांधायची गरज नाही. शासकीय कार्यालय, उच्च न्यायालय आदीची व्यवस्था आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे 3,07,713 चौरस किलोमीटर जमिनीपैकी 63,391 चौरस किलोमीटर इतकी वन जमीन विदर्भामध्ये आहे. त्यानंतर सिंचन व वनांचा विकास झपाट्याने होईल जर विदर्भ वेगळा झाला तर. विदर्भात चंद्रपूर, खापरखेडा, खडकपूर्णा, पारस, कोराडी अशा ठिकाणी हे केंद्र आहेत, आपले वीज निर्मिती केंद्र आहेत, अनेक ठिकाणं आहेत. तरी सुद्धा आम्हाला लोड शेडिंग, भार नियम का सोसावं लागतं. त्यानंतर सीमांकनात 66 ते 62 आमदार आहेत, 10 ते 11 खासदार आहेत. ही मागणी सगळी शेतकरी संघटनेची आहे. विदर्भातील जनता किंवा काही नेते वेगळा विदर्भाची मागणी करत असेल, हे विदर्भातील मंत्री राहिलेल्या सत्ताधारी नेत्यांचं अपयश आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जर विदर्भ पहिल्यापासून डेव्हलप केला असता, इथली शेती डेव्हलप केली असती, इथं सिंचनाच्या सुविधा निर्माण केल्या असत्या, इथं मोठ्या प्रमाणात धरणं बांधली असती, सिंचनाचा विकास केला असता, विजेचा विकास केला असता, तर आज विदर्भातली जनता, विदर्भातले नेते आणि भाजप सारखा पक्ष विदर्भ वेगळा करायचं म्हटला नसता. भाजपचं राजकारण नेते समजून घेऊ आपण, त्यांचा अजेंडा आहे, त्या अजेंड्यानुसार काम करतात. विदर्भ जन आंदोलन समिती तर 1 मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करते आहे. याच्या बातम्या आपण प्रसिद्ध झालेल्या बघितल्या आहेत. वेगळा विदर्भ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी भूमिका सुद्धा त्या ठिकाणी आताचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड किंवा वऱ्हाड आणि सोन्याचं कराड असं म्हटल्या जायचं. मात्र त्याच वऱ्हाडात, त्याच विदर्भात 40,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जीवन संपवावं. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? का हे लोक जीवन संपवण्यासाठी मजबूर झाले? हे सगळ्यात महत्वाचं संशोधनाचं कारण आहे. त्याच्यानंतर विदर्भात 6,300 मेगावॅट इतकं वीज निर्मिती होते आणि विदर्भाला 2,200 मेगावॅट वीज लागते. जवळपास 4,000 मेगावॅट वीज ही विदर्भातून बाहेर जाते. पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 1 युनिट वीज तयार होत नाही आणि ते हेक्टरी 2,409 युनिट वीज वापरतात आणि संपूर्ण वीज म्हणजे 6,300 मेगावॅट पर्यंत विदर्भ वीज निर्मिती करतो. प्रदूषण सगळं स्वतःच्या भोवती घेतो आणि त्याला मात्र लोड शेडिंग तुम्ही देता. विदर्भातली लाईन तुम्ही तिकडे पळवता आणि विदर्भातल्या लोकांना फक्त 975 युनिट पर हेक्टर अशी वीज दिल्या जाते. त्याच्यामुळं त्याला लोड शेडिंग मध्ये मारता. हा जो विरोधाभास आहे, ही जी तफावत आहे, म्हणजे आमचंच आहे तरी आम्हाला मिळत नाहीये, याच्यामुळं ह्या मागण्या वाढत चाललेल्या आहेत की आम्हाला आमचं वेगळं राज्य त्या ठिकाणी हवं आहे. 26 पैकी 23 खनिजे विदर्भामध्ये आहेत, तरी सुद्धा उद्योग आले नाहीत, तरी सुद्धा कारखाने उभे राहिले नाहीत, तरी सुद्धा रोजगार निर्माण झाला नाही. का पलायन झालं विदर्भातून पुण्यात? का पलायन झालं विदर्भातून संभाजीनगरात? का पलायन झालं विदर्भातून मुंबईत? कारण की नागपूर ही जरी 0 माइल्स असलं, तिथं जरी ते सेंट्रल असलं, जरी ती मोठी एक राजधानी असली, उपराजधानी असली, तरी सुद्धा त्या ठिकाणी MIDC डेव्हलप करण्यामध्ये नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्याच्या आधीचे काँग्रेसचे नेते असतील, यांना सबसेल अपयश आलेलं आहे. पण यांनी स्वतःची पोट मात्र जबरदस्त भरण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या मागण्या होत आहेत. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे? भावनिकतेनं पोट भरत नाही. तुम्ही हे जो बॅकलॉग आहे, हा बॅकलॉग भरून काढण्यावर त्या ठिकाणी भर द्या. आणि मी या विदर्भ आंदोलन समितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत असतो. त्यांनी खूप टोकाची भूमिका घेतलेली आहे. येत्या 1-2 वर्षामध्ये ते प्रचंड त्यांच्या आंदोलनाचा भडका उडवणार आहेत.
त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर म्हणून विदर्भातील जनतेला विदर्भ वेगळा हवाय. अनेक ठिकाणी मतदान सुद्धा घेण्यात आलं होतं. त्या ठिकाणी 90% विदर्भ वेगळा हवा या बाजूनं मतदान करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त भावनिक साथ घालून विदर्भ आमचा आहे, महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही असं म्हटल्यापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी, विदर्भामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी, विदर्भामध्ये धरणं बांधण्यासाठी, विदर्भामध्ये सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी, विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी राजसाहेब ठाकरे, उद्धवजी ठाकरे, पश्चिम महाराष्ट्रातील नेते यांनी विदर्भात येऊन नागपूर विधानमंडळावर मोर्चा काढावा. आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहोत, कारण की आम्ही मरतो आहे. ज्याची जनती त्याची तांती ही म्हण आपल्याला माहितीये. या दृष्टीनं आपण काम केलं पाहिजे. भावनिकतेवर जाऊ नये. प्रॅक्टिकल विचार करावा. ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याचा विचार करावा. धन्यवाद.